नमस्कार, स्वागत आहे तुमचं मायेच्या स्वादमध्ये। आज आपण एक अतिशय हेल्दी आणि तितकीच टेस्टी रेसिपी बनवणार आहोत। ती म्हणजे लसूणी पालक डाळ। गरमागरम भातासोबत आणि चपातीसोबत ही डाळ अप्रतिमच लागते। तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया। पालक आधी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि मगच चिरायचा असतो, मग त्यातली जीवनसत्वे टिकून राहतात। यामध्ये मी तुरीची डाळ घेतली आहे धुवून। तुरीची डाळीमध्ये मुगाची डाळ घातली तरी चालते, दोन्ही डाळी घातल्या तर अधिक आणि पौष्टिक होतं। आणि चिरलेला पालक घालायचा, बारीक चिरून पालक घालायचा आणि कुकरला शिट्या करायच्या। कुकरला शिट्या केल्यानंतर आपण लसूण एका तव्यामध्ये घेऊन चांगला भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये जिरे घालायचे। जिरे पण चांगले फुलवायचे, जास्त असं भाजायचं नाही, मिडल असं भाजून चांगलं त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे। मी खलबत्त्याचं हे घेऊन चांगली त्याचं असं जाडी भरडी अशी पेस्ट करून घेतली आहे। ही आपली आता पेस्ट तयार आहे। ही पेस्ट आपण नंतर फोडणीला घालणार आहोत। कुकरमधली डाळ चांगली घोटून घ्यायची, पालक आणि डाळ ते एकजीव केल्यानंतर त्याची चव अधिक येते। एका कढईमध्ये तेल घेऊन ती मी पेस्ट केलेली लसूण आणि जिऱ्याची ती घालायची तेलामध्ये आणि त्यानंतर 2 चमचे मी टोमॅटो प्युरी केली आहे। टोमॅटो प्युरीने चांगला स्वाद पण येतो आणि चांगले लागते। आणि टोमॅटो प्युरीच करायची, टोमॅटो नाही टाकायचे, मग त्याचं ग्रेव्ही चांगली येते। त्यामध्ये नंतर तिखट, हळद आणि ह्यात गोडा मसाला घातला आहे। गोडा मसाल्याने पण अतिशय सुंदर चव येते। हे सर्व मसाले घातल्यानंतर चांगले परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि टोमॅटोचा पण वास जातो, तो जरा आंबटसर असा वास असतो, तो परतल्यामुळे तेलात निघून जातो। त्यानंतर आपण ती घोटलेली डाळ आणि पालक हे सर्व घालायचं मिश्रण आणि मी चिंचेचा कोळ केला आहे, तो चिंचेचा कोळ घालायचा आणि चांगलं मिश्रण चांगली उकळी आणून द्यायची डाळीला। डाळीला उकळी आली की आपली अशा प्रकारे डाळ ही पालक डाळ तयार झाली। गरम गरम वाफळत्या भातासोबत ही डाळ छान लागते। व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा, त्यामुळे मला आणि अधिक उत्साह येतो। धन्यवाद।